आपले टाळ घेतात, विण्या घेतात, चिपळ्या घेतात आणि गजर करत निघून जातात. आणि म्हणून संत म्हणतात, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला छिद्र पडले, चंद्र झाला काळा, चंद्राला श्राप मिळाला आणि नारद चुकला चाळा भजनाचा. आणि म्हणून संसार कसा आहे, संसार हा दुःखरूप आहे. असाच तो संसार त्या कपिला नगरीमध्ये त्या सुदामाचा चालू आहे आणि तो सुदामजी त्या कपिला नगरीमध्ये राहत आहे. काल यवन राज्यामध्ये कपिला ग्राम नगरी असुनी, तेथे वसती सुदाम ब्राह्मण दारिद्र्य पिडुनी. त्या कपिला नगरीमध्ये आता ही दोघं पती पत्नी राहत आहेत. सुदामजी आहेत, सुदामजीची पत्नी आहे, मुलं आहेत. परंतु दुष्काळ पडलेला आहे, दिवसांमागनं दिवस जात आहेत आणि त्या कपिला नगरीमध्ये हा सुदामजी राहतो आहे. कुठनं तरी भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आहे. आणि कृष्ण 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 परमात्म्याचं ते नामस्मरण हे अखंड चालू आहे, अखंड अखंड कृष्ण परमात्म्याचं ते चिंतन चालू आहे. लोक गाव सोडून जाऊ लागले. दुष्काळ हा वाढत होता, घरामध्ये खायला प्यायला काहीही मिळालेलं नव्हतं. आणि एका मित्राने सांगितलं की सुदामा, अरे आपल्या नगरीचे जे महाराज आहेत ना, चल त्यांच्याकडे चल, मी तुला त्यांच्याकडनं काहीतरी प्राप्त करून देतो. राजाला तो त्या राजाकडे आता हा सुदामाला घेऊन जातो आहे. सुदामाला राजा म्हणतो, सुदामा या ठिकाणी आला, परंतु आमच्याबद्दल काही गुणगान कर, आमचं काही स्तुतीस्तवन कर, तुझी आमच्याविषयी काय भावना आहे ती व्यक्त कर. सुदामा म्हणतो की माझी तुमच्याविषयी कुठल्याही प्रकारची भावना नाही, माझी जी काही भावना आहे ती कृष्ण परमात्म्याविषयी आहे. राजाला राग आला की माझ्या राज्यामध्ये राहतो आणि माझा विरोध करतो. अत्यंत क्रोधाने त्याने त्या सुदामाला हाकलून दिलेलं आहे. द्रव्याची अभिलाषा तुझ्या मनामध्ये आहे आणि तुला आमचं साधं नाव घेऊ वाटत नाही. सुदामा म्हणतो, मी द्रव्यासाठी मी माझं इष्ट बदलणार नाही, इष्ट बदलणार नाही. आणि आता सुदामजी मनामध्ये दुःख व्यक्त करतायत. पहिला दिवस निघून गेला, खायला काही नाही आहे, काहीच नाही. दुसरा दिवस उजाडलेला आहे, दुसरा दिवस पत्नीने विचारलं, अहो काही लागली का व्यवस्था? सुदामाने सांगितलं की कुठल्याही प्रकारची व्यवस्था लागली नाही. तिसरा दिवस उजाडलेला आहे, चौथा दिवस उजाडला आणि आता सुदामाची पत्नी सुदामाला म्हणते की अहो सारखं ते कृष्ण 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 करत असता, 4 दिवसांपासून माझी मुलं उपवासी आहेत, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? हो जा, त्या मुलांना काहीतरी खाण्याची व्यवस्था करा. सुदामाने सांगितलं, अगं कुठे जाऊ ग, मी सगळीकडे जाऊन आलेलो आहे ग मी. सुदामाच्या पत्नीने सांगितलं, तुम्ही इतकं सांगता ना की माझा कृष्ण माझा मित्र असा आहे, माझा मित्र तसा आहे, जा तुमच्या मित्राला सांगा. आणि आता सुदामा म्हणतो, मी त्या ठिकाणी जाईन कसा? कारण त्याच्याकडे जर जायचं म्हटलं, तो तर राजा आहे आणि मी फकीर आहे, मी जाईन कसा?
बायको म्हणते काहीही करा हो, काहीही करा, परंतु मला हे मुलांचं दुःख बघवल्या जात नाही. त्याने त्याच्या राज्यातलं ते शिळं पाक फेकलेलं अन्न जरी त्याने दिलं ना तर मी आणि माझी पोरं खाऊन घेऊ, परंतु हे दुःख सहन न होणार आहे. त्याच्या बायकोने वापरलेली ती जुनी साडी जरी त्याने दिली ना, ती साडी मी वापरून गेलो, परंतु हे दुःख मला सहन होत नाही. जाओ एकदा जा आणि त्या तुमच्या मित्राला, त्या कृष्ण भगवंताला विनंती करा, त्याला तुमच्या मनातलं दुःख सांगा, आपल्यावर काय परिस्थिती आहे ती व्यक्त करा. परंतु सुदामाची हिम्मत होत नाहीये बघा, हिम्मत होत नाहीये. दुःखिस्त अंतःकरणाने, जड अंतःकरणाने आता हा सुदामा पत्नीला म्हणतो, अगं कसं जाऊ ग मी, काही करा पण जा त्या प्रभू परमात्म्याकडे जा आणि त्याला तुमच्या मनातलं दुःख सांगा. सुदामा म्हणतो, अगं तो प्रभू आहे, तो ईश्वर आहे, ईश्वराला कुठलंही दुःख सांगण्याची गरज नसते, त्या ईश्वराला आपलं दुःख हे समजत असतं. परंतु देव माझी परीक्षा घेत असेल आणि तो आपल्या मनातली भावना व्यक्त करतोय आणि तो देवाला हात जोडून विनंती करतो आणि देवाला तो म्हणतो की देवा, ए देवा, तुझं आणि माझं काही वैर आहे का रे? का छळतोयस रे मला? या दुःखातनं मला काढ बाबा. माझ्या मनातली भावना मी व्यक्त करतो आहे. तुझा माझा देवा कार भैराकार, तुझा माझा देवा कार भैराकार. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दाखवीसी. तुझा माझा देवा कार भैराकार, तुझा माझा देवा कार भैराकार. त्या गीताच्या माध्यमातून ही मनातली जी अंतःकरणातली ही जी भावना आहे ना, ही त्या प्रभू परमात्म्यापर्यंत ती पोहोचण्याचं काम करते आहे बघा. बळे बांधुनिया देसी काळा हाती, बळे बांधुनिया देसी काळा हाती, बळे बांधुनिया देसी काळा हाती. ऐसे काय चित्ती, ऐसे काय चित्ती आले तुझे, आले तुझे. तुझा माझा देवा आले भैराकार, तुझा माझा देवा आले भैराकार. बायकोचा तो शब्द कानावर पडलेला आहे आणि आता हा सुदामा निघालेला आहे त्या द्वारकेच्या दिशेने. कमरेमध्ये बऱ्यापैकी वाकलेला आहे, थकलेला आहे, बऱ्यापैकी थकलेला आहे हळूहळू. आणि बायकोचा शब्द त्याला आठवतो आहे. तिथंच थांबा.
वेळेस बोलत असते ना त्यावेळेस ते शब्द काळजामध्ये ठसल्या जातात. बायकोने सांगितलं परिस्थिती जरी वाईट असेल ना तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाहीत, परंतु आमची जबाबदारी तुम्ही पूर्णपणे स्वीकारलेली आहे आणि ही जबाबदारी पूर्णत्वाला नेण्याचं काम सुद्धा तुमचं आहे. आणि म्हणून जा, निघा त्या द्वारकेला जा. सुदामाने विचार केलाय, अगं मी जाईन पण मी जाऊ कसा? रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही. राजा, गुरु आणि देव यांना कधीही रिकाम्या हाताने भेटायचं नसतं. मी त्या ठिकाणी जाईन कसा? आणि कुठनं तरी ते पोहे तिने आणून दिले, नवऱ्याच्या हातात दिलेले आहेत आणि सांगितलं की हे घेऊन जा. नशिबाची ठिगळ शिवता शिवता आयुष्य निघून गेलेलं आहे. आता हे दुःख माझ्याकडनं सहन होत नाही, जा. सुदामा निघाला, परंतु अंतःकरणामध्ये भावना व्यक्त करतोय, दुःख आहे. आम्ही देवा तुझी केली होती आशा, आम्ही देवा तुझी केली होती आशा, आम्ही देवा तुझी केली होती आशा, आम्ही देवा तुझी केली होती आशा. बरवेरीची केशा, बरवेरीची केशा कळो आले, कळो आले, तुझा माझा देवा करे वैराकार, तुझा माझा देवा करे वैराकार. आणि मजल दर मजल करत आता हा सुदामा त्या द्वारकेच्या दिशेने निघालेला आहे. कमरेमध्ये बऱ्यापैकी वाकलेला सुदामा, अंगामध्ये त्राण संपत चालले होते. थकवा हा चेहऱ्यावर जाणवतो आहे. आणि आता सुदामजी त्या द्वारकेच्या जवळ येतात आणि त्या द्वारकेमध्ये आल्यानंतर ती सोन्याची असलेली ती द्वारका हे सुदामजी पाहतायत. आणि ती सोन्याची असलेली ती द्वारका पाहून हे सुदामजी थक्क झालेले आहेत. मनात विचार करतायत की देव तर एवढा श्रीमंत, एवढा मोठा आहे, परंतु जायचं की नाही जायचं हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आता ते त्या द्वारकेच्या त्या मुख्य महालापर्यंत, त्या कृष्ण प्रभू परमात्म्याच्या त्या राजवाड्याच्या महालापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. त्या प्रवेशद्वाराजवळ ते पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल उभे आहेत. सुदामजीकडे बघतात आणि सुदामजीकडे बघितल्यानंतर त्यांना हसू येतंय, हसू येतंय त्यांना.
सुदामजी म्हणतात की बाबा रे, मी फार लांबनं आलोय, इकडे कपिला नगरीमध्ये मी राहत असतो आणि माझं नाव सुदामा आहे. माझा एक निरोप तुम्हाला द्यायचा आहे. या नगरीचे जे महाराज आहेत ना, त्या महाराज माझे मित्र आहेत आणि त्या महाराजांना मला भेटण्याची इच्छा आहे. त्यातल्या मिशीवाल्या द्वारपालाने त्या म्हाताऱ्याची चेष्टा करायची म्हणून त्याला जोरात धक्का दिलेला आहे आणि धडकन खाली कोसळलेला आहे सुदामा. सुदामजी खाली कोसळले आणि आता सुदामजी खाली कोसळलेले खाली आणि आता सुदामजी विनंती करतायत, हात वर करून त्या द्वारपालाला म्हणतात, देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर आस लेके आया हूँ. जोरदार तालियों के साथ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है. कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. तुम एक बार मोहन से जाकर के कह दो, तुम एक बार मोहन से जाकर के कह दो कि मिलने सका बदनसीब आ गया है, कि मिलने सका बदनसीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. आणि आता त्या सुदामाची ती गंमत पाहिली. द्वारपालांनी दोघंही द्वारपाल आपसामध्ये चर्चा करतायत. द्वारपाल त्यांना प्रश्न पडला
सुदामा त्यांच्याकडे पाहतो आहे आणि ते द्वारपाल आपसांमध्ये चर्चा करतायत. तो द्वारपाल म्हणतो, म्हातारा थोडासा पागल दिसतोय, डोक्यात फरक झालेला दिसतोय. परंतु त्यातल्या ज्येष्ठ आणि अनुभवी असलेल्या त्या द्वारपालाला असं वाटलं की नाही, मला याच्या बोलण्यामध्ये कुठेतरी सत्य वाटतंय. कदाचित कृष्ण भगवंताचा हा मित्र असावा. त्यांनी सांगितलं की नाही रे बाबा, आपले देव कुठे, हा कुठे. सुदामा म्हणतो, अरे बाबांनो, तुम्ही जो विचार करतायत ना, अगदी योग्य विचार करतायत तुम्ही. मी त्या प्रभू परमात्म्याचा मित्र आहे. हे म्हातारड्या, चल जा निघित ना. असं करू नको रे, जाऊ दे, मला त्या प्रभू परमात्म्याची भेट घेऊ दे. मला एकदा, फक्त एकदा भेटायचंय त्याला, बस. मी एकदा त्याला भेटलो ना, मग मी निघून जाईल. आणि आता सुदामजी ते देवाला विनंती करतायत, त्या द्वारपालाला विनंती करतायत. वृद्ध असलेल्या द्वारपालाने विचार केला. तो द्वारपाल म्हणतो, ए जा, घेऊन या ना इकडे. काय द्वारपाल आहे गो मजबूत. द्वारपाल आता कृष्ण परमात्म्याच्या महालात प्रवेश करतो आणि प्रभू परमात्म्याला नमस्कार करतो आहे आणि भगवंताला सांगतो की देवा, एक वेडसर दिसणारा कोणीतरी एक मनुष्य आलेला आहे. अंगात कपडे नाही, अंगात त्राण नाही, आणि तो आपल्याला स्वतःचा मित्र सांगतो आहे. भगवंत त्याला विचारतात की त्याने त्याचं नाव काय सांगितलेलं आहे. द्वारपाल म्हणतो की त्याने त्याचं नाव सुदामा असं सांगितलेलं आहे, आणि सुदामा माझा मित्र सुदामा. त्यावेळेस कृष्ण प्रभू परमात्मा तटकन उठून उभे राहतात आणि त्या सुदाम्याच्या दिशेने जोरात धावतायत. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, हा लगाया गले से सुदामा को मोहन. वो सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. आणि आता रुक्मिणीला प्रश्न पडला की आतापर्यंत या द्वारकेमध्ये अनेक लोक आले, राजे महाराजे श्रीमंत लोक आले, परंतु हा पाहुणा मात्र वेगळाच दिसतो. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बैठा है, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. बराबर पे अपने सुदामा बैठा है, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. चरण आंसुओं
भुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा। खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो। इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। कृष्ण पत्न्यांना सुद्धा प्रश्न पडला. त्यांनी आतापर्यंत भरपूर पाहुणे रावळे पाहिले होते, परंतु हा पाहुणा थोडा विचित्रच होता, वेगळाच होता. अंगात त्राण नाही, कपड्याचं भान नाही, डोक्यावर केसाचा कुठलेच काही, म्हणजे इतकी गरिबी त्यांनी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. आणि एवढी गरिबी त्यांना एक खट्या बघायला भेटली, त्यांना विशेष वाटायला लागलं. परंतु भगवंत म्हणतात की माझा मित्र आहे. आणि आता भगवंताने सुदामाशी चर्चा करायला सुरुवात केली. भगवंताने त्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि खांद्यावर हात ठेवून सुदामाला विचारतायत की सुदामा काय चाललं तुझं, बरं आहे? व्यवस्थित आहे? सोसायटी भरला गेली का? असंच विचारलं ना? खुशाल तुम्ही हो म्हणता राजो. सुदामा म्हणे नाही भरली देवा, गरिबीच एवढी आहे, सोसायटी कुठून भरू? मग बरं चालू आहे म्हणे. हो एकदम बरं आहे. कशाचं काय बरं? बरं म्हणायचं चालू द्यायचं. बरं काय म्हणते वहिनी वगैरे, पोरं वगैरे खुशाल सर्व बरे, आनंदात आनंद आहे. ठीक आहे. बरं सुदामा मला एक गोष्ट सांग, तू एवढा लांबनं आला, मला भेटण्यासाठी आला, काहीतरी आणलं असेल ना रे? नाही बा मी नाही काही आणलं. सुदामाने सोबत आणलेले पोहे लपवण्याचा प्रयत्न केला. ए सुदामा बघू देणार रे, बघू देणार रे. आणि आता देवाने सुदामा लपवण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवंत ते पोहे हिसकवण्याचा प्रयत्न करतायत. भगवंताने ते पोहे हिसकवले आणि ते पोह्याची पोटली सोडलेली आहे आणि त्यातनं ते पोहे भगवंत ते प्रसाद ग्रहण करतायत. तसं तो एक घास उचलला, तोंडात टाकला आणि माता रुक्मिणी भगवंताला म्हणते देवा आपणच सर्व खाणार, आम्हाला नाही देणार. तसं माता रुक्मिणीने ती पोटली घेतलेली आहे. माता सत्यभामेनेही तो प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि आता हे सगळे त्या प्रसादावर भिडलेले आहेत. सर्वांनी तो प्रसाद ग्रहण केला. सुदामजीला भगवंतानी सांगितलं की सुदामजी, भगवंतानी सेवकाला बोलवलं. सेवक जवळ आला आणि राहू दे राहू दे राहू दे राहू दे. सेवक जवळ आला, भगवंताला प्रणाम केला, भगवंताला सांगितलं. भगवंत म्हणतात हा माझा मित्र आहे, याला चांगली आंघोळ घाला, चांगल्या पद्धतीचा भारीतला भारी साबण लावा, शेंट पावडर जे काही असेल याला सुगंधित करा, उत्तमातले उत्तम वस्त्र याला प्रदान करा, याची ठेप ठेवा. आणि सुदामजी जा तुम्ही स्नान करा, आंघोळ करा. सुदामजी जातात, स्नान करतात. बसा तिथं, चालले लगेच. एवढं खुर्चीवर बसवलं हेच आभार माना. त्यांना वाटलं आता खरंच मस्तपैकी स्नान बिन करतात. केवढे खुश झाले सुदामजी. खरंच दुःख अवघड असतं, फार अवघड आहे दुःख. बघा ते दुःख चेहऱ्यावर दिसतंय ना, दिसतंय ना दुःख. सुदामजीला आता आंघोळ घालण्यात येते. आंघोळ पांघोळ घातली, भोजनही दिलं, सेवक निघून गेला. दिवसांमागनं दिवस जात होते. असे जवळजवळ किती दिवस निघून गेले? 5 ते 6 दिवस निघून गेले आणि भगवंत कुठल्याही प्रकारची विचारणा करत नाही. सुदामजी म्हणतात की देवा आता मी येऊ का? सुदामजींना बायकोची पोरांची आठवण येत होती.
सुदामजीला भगवंत म्हणतात, ठीक आहे तुम्ही येऊ शकता, पण ते जाताना आमचे भरजरी वस्त्र तेवढे काढून ठेवा. तसा सुदामजीला जरा रागच आला. मी याला देव समजत होतो, खुदा समझ के हात फैलाया, आप तो इंसान भी नहीं. आम्ही तर तुम्हाला परमेश्वर म्हणून मानत होतो, परंतु तुम्ही तर ईश्वर माणूस सुद्धा निघाले नाही. ठीक आहे म्हटले, हरकत नाही, देत तर काही नाहीच आहे, परंतु दिलेले कपडे सुद्धा परत मागतोय, काय कमाल आहे बा याची. ठीक आहे म्हणे, हरकत नाही. त्यांनी ते कपडे देऊन दिले, त्याचे जुने फाटके धोतर घेतले आणि आता सुदामा बऱ्यापैकी त्या कृष्णाला शिव्या देत निघाला. मला असं वाटलं की हा बाहेरूनच काळा आहे, हा मनातनं सुद्धा तितकाच काळा आहे असं म्हणून बऱ्यापैकी शिव्या देत, परंतु तोंडावर मात्र हास्य दाखवत हा सुदामा आपल्या गावाच्या दिशेने निघालेला आहे. निघाला, जा ना बाबा जा. सुदामजी निघाले, बऱ्यापैकी कृष्णाला शिव्या देतच जातोय, रागाने पाहतोय. मोठेपणाच्या गोष्टी काही कामाच्या नाही. नुसते बंगलेच बघा म्हटले यांचे, नुसते यांचे बंगलेच बघा, यांचे कपडे बघा, यांच्या गाड्या बघा, यांना द्यायचं माहिती नाही. सुदामजी द्वारकेच्या बाहेर गेले, तसं त्यांना काही सेवक घ्यायला आले. सुदामजीला म्हणतात, सुदामजी अहो चला चला चला, आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. ते म्हटले, कशाला? म्हटले, तुमच्यासाठी रथ पुढे उभा आहे, बग्गी उभी आहे, तुम्हाला बग्गीवर. नाही नाही मला नाही बसायचं, नाही नाही मला नाही बसायचं. अहो चला हो. म्हटले, कोणाची बग्गी? म्हणजे तुमचीच. म्हणजे तुम्ही कोण? म्हणे आम्ही तुमचे सेवक आणि तुम्ही आमचे महाराज. म्हणे हे कधी झालं? म्हणे आताच झालं. म्हणे चला. आता बग्गीवर बसले सुदामजी आणि घराकडे जातात. बायको मुलं सगळे आनंदात आहेत आणि मोठा असा महाल आहे आणि त्या संपूर्ण कपिला नगरीचं राज्यपद या सुदामांना भेटलेलं आहे. आणि सुदामाच्या मनात आलेल्या तो भगवंताविषयीचा जो भाव आहे तो भाव बदलून गेला आणि ते देवाला म्हणतात, देवा मी तुला वाईट समजत होतो माझ्या मनात. आमचं सुद्धा असंच होत असतं, प्रत्येक यात्रेला देव बदलणारी माणसं आम्ही. देव जर प्रसन्न झाला तर देव आमचा, आणि देव जर प्रसन्न झाला नाही तर आम्ही लगेच दुसरा देव बघतो. आणि म्हणून सुदामा देवाला त्याने हात जोडलेला आहे आणि भगवंताची प्रार्थना केली. भगवंताला हात जोडून तो म्हणतो, देवा तुझ्यामुळे माझं कल्याण झालं, आज माझं मन तृप्त झालेलं आहे, समाधानी झालेलं आहे. आणि देवा मला क्षमा कर, मी तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये पाप चिंतलं. आणि आता हा सुदामा देवाचे आभार मानतो आहे असा. आणि आता देव कृष्ण परमात्मा त्याच्या स्वप्नात जातात आणि स्वप्नात गेलेल्या कृष्ण परमात्म्याला सुदामजी प्रश्न विचारतायत कि प्रभु हे कन्हैया, इस दुनिया में दोस्ती का सही मतलब क्या है? इस दुनिया में दोस्ती का सही मतलब क्या है? तो भगवान उन्हें जवाब देते हैं, जहां मतलब होता है वहां दोस्ती नहीं होती. अशी जगामध्ये अनेक प्रकारचे मित्र तुम्हाला बघायला भेटले असतील. श्रीमंताला वाटतं की माझा मित्र श्रीमंत असावा, परंतु कुठल्याच श्रीमंत माणसाला असं वाटत नाही की माझा मित्र गरीब असावा. परंतु भगवान गोपालकृष्णांनी गरिबासोबत मैत्री केली आणि ती निभावली आहे, यालाच कृष्ण म्हणतात. आणि असा हा प्रभू परमात्मा कसा आहे, हा संपूर्ण जगाला अगदी तृप्त करणार आहे. आणि म्हणून त्याची ती जी मूर्त आहे ती आपण अंतःकरणामध्ये आठवली पाहिजे. एकदा सगळ्यांनी आपापल्या जागेवर उठून उभे राहा
आपण त्या भगवान परमात्म्याची मूर्त अवलोकन करूया, ती आठवूया आणि त्या भगवंताचा गजर करूया.